सो आता वाजले आहेत 4 आणि आता आम्ही लोक जेवायला चाललोय, जे की आमच्या घरच्यांचं जेवण झालंय. पण व्हेज पण टेस्टी दिसतंय ना. सो दिस इज अ व्हेज थाली. काय आहे? वेट, माझी थाली अजून आली नाही. काय करतोय तू तिकडे? इथे फोटो पण काढूया आपण. थँक्यू. भात, वरण, भाजी, बटाटा, फ्लावर, खीर, हे रेड कलरची चटणी आहे, लोणचं, चटणी ना, ते कोकम पडतंय. लोणचं, कॅबेज अँड टमॅटो सॅलड, पापड, अंडे रोटी. टेस्टी आहे. हे काही आहे, हे काही आहे माझं झालं जेवण. 45 को उसका गाड़ी आने वाला है 6:45. तो बी रेडी 6:30. आम्ही असं रेडी होतो. हम बहुत अच्छा झूठ बोल लेते हैं. फर्स्ट आमचं जे लंच आहे ते आहे व्हेज, बट खूप छान आहे. नॉनव्हेज सगळं टेस्ट करतो. काय आहे? फ्लावर अँड पोटॅटो. मला तर वाटतच नाही की मी व्हेज खाते. फर्स्ट टाइम असं मला वाटतं की मी नॉनव्हेजच खाते. हाय गाइस, आम्ही गोव्याला आलोय. आम्ही गोव्याला आलो. We are having fun. And we have fun. जेवला तू? आज माझ्या अंगावर बसलाय. ते या दोघांचं पासिंग द पास चालू होतं. मोड ऑन गाईज. येस. मागे आपले आहेत का? अच्छा, आपलेच आहेत का? मी बोलली मागे आपलेच लोक आहेत का की कोण? प्रोडक्ट घेतले एकदम सगळे कपडे. मग काय? रूमच्या कीज आम्हाला पण सांगितलं नाही. आम्ही पण सेलिब्रिटीज घेतले असते ना. अप्पू आपू आहे ना मागे. यो गाईज, लेट्स गो. ब्लॉग मध्ये दिखते Hello. हमारे थोडे. हॅलो. अरे लाईट तर पडू दे. काहीच भांडणं चालू पुढं. भांडणं नाही चालू. सो आता आम्ही जात आहे क्रूजला. पार्टी पार्टी. आमचे प्रँक वर प्रँक. तुझा फेस मस्त वाटतोय. This is my OTN. Fit check. Fit check. Yes, fit check. This is my fit for the cruise and let's see. कारण आमची अजून बस आलेली नाहीये. आम्हाला येऊन ऑलमोस्ट आता 1 hour झालेलं आहे ना. येस. ऑलमोस्ट 1 hour झाले आणि अजून आमची बस नाही आली. आणि आमच्या मागून बाकीच्यांची बस आली आणि ते लोक पोहोचले. आणि तिथे क्रूजला जायला 1 तास लागतो. आत्ता वाजले आहेत 8. 9 वाजता आम्ही पोहोचू. जर आत्ता क्रूज आली तर 9 वाजता पोहोचू आणि 11 वाजेपर्यंतच आहे. काय एन्जॉय. इतकं मस्त रेडीमेडी झालो आहे. आणि इथे मी दाखवते हिचा आउटफिट चेक. फ्रेंड ना इकडे आउटफिट थांब. आउटफिट चेक. असं काय करते? या तुमचा पण. हा लगेच. तुम्ही इथे या. मामीचा आउटफिट आहे. मम्मीचा आउटफिट. सर्व रील्स बनवत होते आणि मी एका साईडला बसून त्यांच्या बॅग सांभाळत होती. तू व्लॉग करते? हो. तुझा आउटफिट दाखव माझ्या फ्रेंड्स लोकांना. ये दिस इज गोकुल. 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 ड्रॅगन बॉय. ओके, आय डोंट नो अबाउट दिस. नमो. हां. हा तिच्यासाठीच इथे आली आहे मी. गाईज लवकर बसा. हम लोग 1 घंटे से वहाँ पे खड़े थे. 1 घंटे से ज़्यादा खड़े. वो बोल रहा है मैं यहाँ से आगे निकल गया, आपको लेने के लिए ढूंढ के लेके आ रहा हूँ. फिर वो आगे चला गया, वो आया ही नहीं वहाँ. अरे होतं हे बघा असं होत असतं. आपण म्हणजे सगळीच वाट बघतोय.
व्हिडिओ दे ना. अच्छा ब्लॉग चालू आहे. सो फायनली आम्ही पोचलो होतो क्रूजला, जे आम्ही आधीच बुक केलं होतं, इन विच आम्हाला डिनर आणि ड्रिंक्स इन्क्लूड होतं. अँड वी वर व्हेरी मच एक्सायटेड बिकॉज ऑलमोस्ट जणांचं हे एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम होतं. सो आम्ही सेटल डाऊन झालो, त्यानंतर पिक्चर्स वगैरे क्लिक केले. तेवढ्यात आमचं स्टार्टर्ससुद्धा आलं आणि स्टार्टर्समध्ये व्हेज नॉनव्हेज हे दोन्ही ऑप्शन्स होते. तर आमचे फॅमिली मेंबर्स जास्त असल्यामुळे त्यांनी ऑलरेडी टेबल अरेंज करून जॉईन करून ठेवले होते, विच वॉज रिअली गुड. सो आम्हाला एकसाथ बसून एन्जॉय करता आलं. बट स्टार्टर्स वॉज नॉट सो गुड. ओके होतं एकदम. सो ते खाऊन आम्ही गेलो होतो फर्स्ट फ्लोअरला. अभी करेंगे ना चाय. खूप डान्स वगैरे करून मग आम्ही गेलो जेवायला आणि जेवण खूप टेस्टी होतं. त्यानंतर मला फोटोज क्लिक करायचे होते, त्यासाठी आम्ही एक स्पॉट शोधला आणि खूप छान छान फोटोज क्लिक केले तिथे. The next day. चाय प्रेमी एक पण साखर नाही. ते खूप दिसतंय ना. ट्रिप आणि पिंपल विथ फ्रेंड्स. कधीच पिक्चर नाही सोडत. आउटफिट राहणार आता दिवसभर. आता खाली आता काय करणार आहे? कुठे जायचं आहे त्याच्यावर डिनर बाहेर करायचं आणि हे साऊथ गोवा कव्हर करायचं. जेवढं पाहिजे तेवढं जर वाटलं तर रात्री बीचवर पण जाऊया, बागा बीचला जाऊया. हां तसं करूया. हमने नाश्ता कर लिया. इथं मी चहाचं दुकान टाकलं चालतं. तेरे रूम की चाबी तेरे अम्मा के पास दे, सुन मेरी बात. मला फोकस नाही होते आहे. डायरेक्ट कॅमेरा फोकस करतो तुझ्यावर. बिचारीचा नाश्ता होऊन झालाय खूप टाईम, तरी पण ह्या मुलांनी मला सोडलं. फक्त ह्या कामासाठी हिला इथे ठेवलंय. साची तू झालं का? चल ना जाऊ आपण पुढे. चल. लय वेळ चाललाय माहिती का? बाई नुसते शॉपिंग वेळ घालवायला लागले माहिती का? घूमने का फिरने का आइश करने का. किधर से जाना है? इधर सीधा जाना. Guys, hi. We are going to beach. Which beach? Which beach we are going now? I don't know, but नाही ती गेली नाही. बघ मामीला विचार. चलताय आपण जाऊया, राहू दे. अर्जुन काय घेतलं दाखव मला. क्या काय बोलताय ते?
ते बोलतात ब्रेड बनवायचं का तुला बनवूया हां हे काय असतं? असं वेणी वेणी हे गळ्यात घालायचं. गळ्यात नाही केसांना त्यांच्यासाठी थांबली आहे ते पुढे जातील सो आम्ही आलो होतो वॅगेटर बीचला तिथे फिरलो फोटो सेशन केले खूप सारे रील्स काढले जे तुम्हाला माझ्या इन्स्टा आय डीवर बघायला भेटेल अँड ऑल्सो बीच छान होता नॉट सो क्राऊडेड मी हील ही चुकून घातली घाईमध्ये माझी ती वाईट आहे ना असली वाली घालायला पाहिजे. व्हाईटवाली ती नाही का मी बीचवर काल जास्त घातलेली पाहिजे. तेच घालायची होती चालता नाही येत त्याच्यावर. काय झालं किती बॅगचे एक बॅगचे 10 रुपये घेणार. एक तास आमचे bag टोटल कमावणार. 2 बॅगेस आहेत हा. 20 रुपये होतील. नाही 15 रुपयामध्ये देतो तुम्हाला काय. सांगू नका बाहेर फक्त. हो सर्वांनी पर्स लटकवायला दिले बिचारा मेन्स फॉर रिझन गो आम्ही आलोय अंजुना बीचला सो इथला व्ह्यू खूपच भारी होता आम्ही तिथे खूप मन भरून फोटोज काढले आणि मग आम्ही गेलो जेवायला कोणाला नक्की मग जेवण झाल्यावर आम्ही गेलो अगोडा फोर्टला ऐकून जा. शनिवार वाड्याचं केवढं मोठं आहे किती फिरून फिरून जमायला होतं हे बघ हे चर्च मम्मी सो दिस वॉज माय सेकंड टाईम आणि फर्स्ट टाईम मी आली होती माझ्या स्कूल ट्रिपसोबत 10च्या टाईमला आणि आय डोंट नो वाय आय एम सेइंग दिस ऑल पण जेव्हा मी तिकडे गेली तेव्हा मला ते सर्व मेमरीज रिकलेक्ट होत होते जेव्हा मी 10च्या टाईमला आली होती माझ्या स्कूल फ्रेंड्ससोबत आणि एकदम नॉस्टॅल्जिया फील होत होतं दिस इज द मॉडेल अँड दिस इज द कॅमेरा मॅन अँड नाव वी आर गोईंग या नेक्स्ट स्टॉप ॲक्च्युली आम्हाला काय बोलतात परफेक्ट स्पॉट त्या स्पॉटला आम्ही उतरतोय फिरतोय फोन काढतोय फोटो काढतोय बट वी नो यू लव्ह अस अँड यू विल सी आवर ब्लॉग इन मिलियन्स यो गाईज तिथे आम्हाला असं वाटलं की चल इथे आम्ही शूट करू शकतो तिथे शूट केलंय बाकी आम्ही कुठे शूट नाही केलंय सो आता आम्ही आलो आहे कोणत्या बीचला ए कोणत्या बीचला आहे हे आपण हा ऐक मी तुला काय म्हणते बोल ना काय पण होते हम्म. आपण रात्री बीचवर जाऊया. बीचवर मला सुद्धा जायचंय आता मी अपूर्वाला हेच बोलली की आपण जाऊया माझं एक आउटफिट होईल काहीच घालून आपल्याला. माझा पण एक आउटफिट होईल खरं तर नाही हिचे 4-5-6 आउटफिट 15 दिवसाचं घेऊन आली. मी ही क्यूट बॅग घेतली आम्हीने ती घेतली आय मीन मस्त आहे. ही ॲक्च्युली मला मुंबईला पण घ्यायची होती चाय सो दिस वॉज द बेस्ट बीच टिल नाव पाणीसुद्धा खूप क्लिअर होतं आणि कलर पण खूप वेगळा होता इथे आम्ही पाण्यात जाऊन खूप मस्ती केली Whoa guys, we are with Dhanu Didi. Yeah, only girls. आमच्या आधी आमच्या म्हाताऱ्या आजी लोक जात आहेत वर फोटोंच्या नादात आम्ही खालीच आहे. यार जे प्लॅन केलेलं ते काहीच व्हिडिओ होत नाही नाही अरे रे ती पडली का जोरात काय जोरात पडली यार आणि बनवायचे ते व्हेजिटेबल्स टाकतोय तो आमच्या याच्यामध्ये फक्त शिलमा काय आहे तुमच्या ह्याच्यात शिल्मा शिमला आणि हा कॉन्टेंट देण्यासाठी किती भारी आहे ना काय म्हणजे मी असं फोनी करू शकतो. हा, मग तू का नाही खरं तू करू शकतो वीडियो काढते. हा ए गाइस आज हम व्लॉग गोवा में कर रहे हैं और एक कौन सा बीच है ये हमारा व्लॉग है और इधर देखो ये समुद्र बहुत एंजॉय किया ना तूने
आज गाइस हमको इस बीच पर बहुत मजा आया। कॉन्व्हर्सेशन विथ दिस अँड दिस. सो हा व्ह्यू इतका छान होता की असं वाटत होतं की बस बघतच राहून रिटर्न जायचं मनच करत नव्हतं. नंतर आम्हाला तिथे मोस्ट फेमस व्हायरल चाय स्टॉल दिसला. सो आम्ही तिथे चहा प्यायला थांबलो आणि चहा खूपच छान होता. अँड देन वी हेडेड टुवर्ड्स अ हॉटेल.